नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग आज आपण बघणार आहोत झटपट होणारी अशी फ्लावरची भाजी. तर इथं तुम्ही बघू शकतात मी एक फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे. आता हिवाळ्याचं सध्या स्वच्छ येतो आहे भाजीपाला, पण एरवी जरा यामध्ये किडे वगैरे असतात फ्लावरमध्ये, तर प्लीज निवडताना जरा काळजीपूर्वकच त्याला स्वच्छ करायची. तर इथं तुम्ही बघू शकतात मला ज्या साईजमध्ये कट करायची आहे त्या साईजमध्ये मी कट करून घेतलेली आहे. आणि आपल्याला हा गड्डा पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर आपण याला गरम पाण्यामध्ये टाकणार आहोत 5 ते 10 मिनटं. तर बघू शकता तुम्ही मी इथं पूर्ण भाजीची कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला. पाण्याला जशीच उकळ आली त्यामध्ये आपण 1 चम्मच मीठ घालणार आहोत. तर तुम्ही ही स्टेप नक्की फॉलो करा. गार पाण्याने अजिबात फ्लावर कधीच धुवायची नाही. फ्लावर नेहमी गरम पाण्यामध्ये स्वच्छ करायची, त्यामुळे त्याच्यावर लागलेली फर्टिलायझर किंवा कीटकनाशक जे असतात ते सर्व निघून जातात आणि बारीक कीड वगैरे असली तीही निघून जात असते. तर बघा तुम्ही इथे पाण्याला उकळ आलेली आहे, त्यामध्ये आपण 1 चम्मच मीठ घालणार. आणि आता आपण जी भाजी कट करून घेतलेली आहे फ्लावरची ती आपण यामध्ये टाकून ठेवणार आहोत. 5 ते 7 मिनटं आपल्याला ठेवायची आहे. तर आपले 5 ते 7 मिनटं आपण वेस्ट न घालवता तोपर्यंत आपण पोळ्यांचं पीठ वगैरे मळून घ्यायचं. मला माहिती माझ्या सर्व मैत्रिणींना सकाळी टिफिन करण्याची खूप घाई असते, तर तुम्ही ही फ्लावरची भाजी रात्रीसुद्धा कट करून ठेवू शकतात. मी विसरून गेली काल कट करण्याची, म्हणून मी आज सकाळीच पटपट करून घेतली, कारण फ्लावर स्वच्छ होता त्यामुळे मला जास्त वेळ नाही द्यावा लागला त्याला. मला हे माहिती होतं की फ्लावर स्वच्छ आहे तर पटकन कट करून होऊन जाईल. तर बघू शकतात तुम्ही मी इथं फ्लावर गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहे. आता मी इथंच अशीच 5 मिनटं ठेवून देणार आहे आणि लगेचच आता हे आपण पाणी काढून घेणार 5 मिनटानंतर आणि आपल्या फ्लावरला आपण फोडणी देणार आहोत. तर बघू शकतात तुम्ही आता मी पाणी काढून घेते फ्लावरचं आणि लगेचच मी ती कढई गॅसवर ठेवली कोरडी होण्यासाठी. आणि आपण आता त्याच कढईमध्ये भाजीला फोडणी देणार आहोत. तर कढई कोरडी झाली त्यानंतर मी त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल घेणार आहे फोडणीसाठी आणि आपण लगेच भाजीला आपल्या फोडणी देणार आहोत. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता मला नक्की सांगा मैत्रिणींनो कमेंट्स करून. आणि या पद्धतीने कधी केलेली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा. मी यामध्ये आज कांदा लसूण अजिबात काहीच यूज करणार नाही आहे, फक्त आपले घरातले घरगुती मसाले आणि कढीपत्ता वगैरे बस इतकंच यूज करून आपण खूप सुंदर चटपटीत आणि चमचमीत अशी फ्लावरची भाजी करणार आहोत. मुलं खूप आवडीने खाता, नक्की एकदा ट्राय करा टिफिनसाठी. तर बघू शकता तुम्ही मी इथं 3 चम्मच तेल घेतलेलं होतं फोडणीला आणि तेल तापल्यानंतर मी लगेचच त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे आपल्याला आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत. जिरंही छान खमंग फुलू द्यायचं आणि त्यानंतर आपण 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत आणि या स्टेजला गॅस बंद करून द्यायचं. त्यामध्ये हळद टाकायची आणि 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच घरगुती गरम मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे जोही गरम मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकतात. भाजीला खूप छान अप्रतिम टेस्ट येत असते. तर नक्की या पद्धतीने एकदा करून बघा मैत्रिणींनो. लहान मुलांनाही आवडते आणि टिफिनला द्यायलासुद्धा खूप चांगली आहे आणि आपण एरवीसुद्धा आपण घरामध्ये करू शकतो. तर बघू शकता तुम्ही खूप पटकन होत असते आणि फ्लावर जर ताजा असेल ना तर शिजायलाही जास्त वेळ नाही लागत. तर बघू शकता मी इथं मसाले टाकून मिक्स करून घेतली आणि या स्टेजला मी आता यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर मसाले तुम्ही तुमच्या चॉईसनुसार किंवा तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, काही हरकत नाही. एकदम कमीत कमी साहित्य यूज करून आपण केलेली आहे, कारण सकाळी आपल्याला खूप काही गडबड असते तर आपण जास्त काही करू नाही शकत डब्यासाठी. तर ह्या अशा भाज्या ज्या असतात त्या आपल्याला खूप मदत करतात सकाळी. झटपट होताही आणि मुलंही आवडीने डबा पूर्ण फिनिश करून येतात. तर बघा तुम्ही मी आता मिक्स करून घेतलं मीठ टाकून आणि मी आता याला 5 मिनटं वाफ घेणार आहेत. तर बघू शकता तुम्ही मी आता झाकण ठेवेल आणि आपल्याला फक्त 5 मिनटं वाफ द्यायची आहे. तर आता आपले 5 मिनटं पूर्ण झालेले आहे. आता आपण उघडून बघूया. तर पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे आपल्याला शिजण्यासाठी, कारण आपण ऑलरेडी गरम पाण्यात भिजवलेली होती. तर त्यामुळे फ्लावरमध्ये पाणी असतंच थोडंफार, तेवढे याच्यामध्ये आपली फ्लावर छान शिजून जात असते आणि फक्त वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत. तर मी परत एकदा छान मिक्स करून घेतलं जेणेकरून सर्व मसाले आणि जी मीठ वगैरे आहे ते सर्वदूर व्यवस्थित मिक्स होईल. तर आता आपण चेक करून घेऊया की आपली फ्लावर व्यवस्थित शिजलेली आहे की नाही. खूप झटपट होत असते मैत्रिणींनो, अजिबात काही वेळ लागत नाही.
तर थोडीशी कच्ची होती, तर मी परत 2 मिनटं याला वाफ देणार आहे. परत एकदा आपण मिक्स करून घ्यायची, खालीवर करून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे आपली भाजी जी आहे ती संपूर्ण व्यवस्थित शिजत असते. तर आता आपल्याला जास्त वेळ नाही द्यायचा आहे, फक्त 2 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे. 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकतात आपली भाजी तयार आहे शिजून. खूप छान झालेली होती. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला नक्की मैत्रिणींनो कमेंट्स करून सांगा. आणि आता आपण गॅस बंद करून यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि परत एकदा छान आपण मिक्स करून घ्यायची आहे. रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल मैत्रिणींनो तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात तेही मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि एकदा या प्रकारे नक्की फ्लावरची भाजी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल मला खात्री आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या प्रकारे एकदा फ्लावरची भाजी नक्की ट्राय करून बघा. थँक्स फॉर वॉचिंग.